संध्याकाळी 7 वाजता जेव्हा आम्ही डेझर्ट कॅम्पला पोहोचलेलो तेव्हा आमचं खूप छान असे इथे वेलकम केलं गेलं. त्यानंतर आम्हाला वेलकम ड्रिंकमध्ये इथे आम्ही मस्तपैकी गरमागरम चाय पिलेलो आणि त्यासोबत आम्हाला भजीसुद्धा इथे खायला दिलेली होती. आणि काही वेळातच आहे तो कल्चरल प्रोग्राम राजस्थानी फोक डान्स इथे स्टार्ट होणार होता. दिल किसी का तो हैरत की बात क्या, अरे टूटा जो दिल किसी का तो हैरत की बात क्या. आणि नेक्स्ट प्रोग्राम जो डान्स आहे थोड्या वेळात स्टार्ट होणार होता. पण विहानिश जो आहे तो इथे आपला कर्तव्य दाखवतोय, कारण त्यांनी जो स्टंट बघितलेला तर त्याला बिलकुल हुबेहूब तसा करायचा होता. तर इथे त्याचा जो आहे तो डान्स सुरू आहे.
प्रोग्राम संपला आणि त्यानंतर सगळ्यांना डान्ससुद्धा इथे करायचा होता. तर फॅमिली मेंबर्सने मिळून सगळ्यात शेवटीसुद्धा इथे डान्स केलेला होता. आमचा हा ब्रेकफास्ट. वियांश कसा आहे बेटा नाश्ता? ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आलेलो कॅमल राईड करायला, जे की आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं. नहीं आ रहे ना. आम्ही बसलेलो आहोत उंटावरती आणि आमची सुरू आहे उंटाची सवारी आणि आमची मागची मंडळी आमच्या मागे आहे. से हाय टू ऑल, से हाय. हाय. उंटाची सवारी चांगला उलट्या उलटे मजा येते. गोटून चालतो फक्त. उंट म्हणतोय. उंट पाकिस्तानचा म्हणतोय. हा म्हणून राहिलाय. हा असा काहीचा आमचा व्ह्यू आहे. खराब नको करू. वियांश इथे माती खेळतोय जाऊ दे कॅन्सल. तो काका नाही नेणार. आणि इकडे आमचे उंट बसलेले आहे. इकडे फोटोशूट सुरू आहे. इकडे रील शूट सुरू आहे. सांगा तुमचं चला चला काढला तुमचा. चला बाय करा, बाय करा, व्हिडिओ बाय करा. हा येता येते. अबे ते जोरात येते तैची. आपण असं मागून काढून देईन मी त्याचा. आता आम्ही जातोय परत. सगळ्यात उत्साह आहे. परत जातोय आम्ही. विहांश तुझा चेहरा या इकडे बघ रे. आज दाखव वरती कर असा मत आली. व्याज मजा आला बेटा. कसा वाटतंय कॅमल राईड? छान आहे कॅमल राईड. हा उंट आवडला तुला? मला हाय हाय. अबे जोड़ जोड़ येता ये टकरा रे भाई साहब. इसको पीछे कर. दोघांच्या सोबत काढ व्हिडिओ. सोबत आहे ना ते दोघांच्या सोबत काढ. इसको मजा आ रहा है की नहीं? आता आम्ही जातोय वॉर म्युझियम बघायला, जे की जैसलमेर जो डेझर्ट कॅम्प आहे तिथून 50 किलोमीटर आहे. म्हणजे जैसलमेर जोधपूर हायवेवरती हे वॉर म्युझियम आहे. जैसलमेर वॉर म्युझियमला आणि ही आमची गाडी आणि आमची सगळी मंडळी आता उतरतात आहे. नीचे नहीं डालना है क्या? टी-शर्ट टाकून द्या. इसको हाथ में ही लगाना है ना. डस्टबिन मध्ये टाका. एक वॉर म्युझियमचं बाबा एकाच्या हातात जमा करा. आम्हाला घातलेलं आहे. असं चिपकवून दे इकडे. कुठे जायचं आता? चला. भारताच्या लष्कराच्या वीर सैनिकांना श्रद्धांजली देणारे हे एक अनोखे संग्रहालय आहे. जैसलमेर वॉर म्युझियमचा मुख्य स्मारक परिसर इथे दिसतो आहे,
येथे भारतीय सैन्याच्या शहीद जवानांचे पुतळे म्हणजे बस्ट स्टॅच्यूज लावलेले आहेत. हे जे स्टॅच्यूज आहेत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. इथलं वातावरण अतिशय शांत आणि अभिमानाने भरलेलं आहे. ते आहेत आणि त्यांचं नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुठे कुठे लढाई केलेली काय आहे ते सगळे त्यांची इन्फॉर्मेशन जे आहे ते इथे दिलेली आहे. चला त्यानंतर या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते युद्धकाळातील प्रत्यक्ष युद्धस्थिती दाखवणारा हा जो भाग आहे. सैनिक खंदकात बसून शत्रूवर लक्ष ठेवताना इथे दाखवले आहे. हे मॉडेल्स पाहून आपण सीमेवर सैनिक कशा परिस्थितीत लढता याची कल्पना करू शकतो. इथे सीमेवरील बंकरच्या आतला भाग दाखवला आहे, जेथे सैनिकांचे कपडे, हेल्मेट, बंदूक ठेवण्याची जागा आणि पहारा देण्याची खिडकी दिसते. येथे उभं राहिल्यावर सैनिकांच्या दैनंदिन जीवनातील कठीण वास्तव्य आपल्याला जाणवतं. इथे इंडियन आर्मी थ्रू द एजेस हे दालन दिसते. येथे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत भारतीय सैन्यांचा इतिहास, युद्धे, राजे महाराजे आणि सैनिकांची माहिती फोटो व माहितीद्वारे इथे दिलेली आहे. इतिहासप्रेमींना जो आहे हा भाग खूप आवडेल. ही प्रतिमा जी आहे ती शहीद जवानांच्या नावांची भिंती दर्शवते. येथे देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत. हा भाग पाहताना मन भावुक आणि अभिमानाने भरून येतं. बघ रे गन बघून घे. हे हात नाही लावायचा. बझूका बघ, बझूका मिनी लॉन्चर बझूका. नाही तोपवाला तोप उडवायचं आहे ते. हे बघ विक्रम बत्रा, शेरशाह ऑफ मिस्टर विक्रम, शेरशाह ऑफ कारगिल. बॅटल ऑफ तालाम, टायगर हिल. या प्रतिमेत युद्धात वापरलेले रणगाडे म्हणजेच टँक्स उघड्या मैदानात प्रदर्शित केलेले आहेत. ही रणगाडे भारतीय सैन्याच्या ताकदीचे प्रतीक आहेत.
आहेत. येथे भारतीय हवाई दलाचे जुने युद्ध विमान दाखवलेले आहेत. विमानाखाली सैनिकांचे पुतळे उभे आहेत. हे दृश्य एअर फोर्सच्या शौर्याची आठवण करून देते. या भागात लष्करी वाहने, तोफा, गन्स आणि इतर उपकरणे पाहायला मिळतात. प्रत्येक शस्त्राजवळ माहिती फलक दिलेले आहेत, ज्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला समजतो. कुठलं काय नाव याचं? सपोर्टेड बाय अदानी, पाम्स पॅराडाईज. कॅक्टस गार्डन जे आहे त्याला शौर्यवन कॅक्टस गार्डन, जे की जैसलमेर वार म्युझियमच्या अगदी शेजारी आहे आणि राजस्थानमधील पहिले आणि मोठे कॅक्टस पार्क हे मानले जाते. इथे विविध देशातील हजारो कॅक्टस प्रजाती आहेत. वाळवंटी हवामानाला अनुरूप सुंदर असे लँडस्केप इथे आहे. चालण्यासाठी पायवाटा आहे, माहिती फलक दिलेले आहेत. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. जैसलमेर वॉर म्युझियम जे आहे ती हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर भारताच्या शौर्याची, बलिदानाची आणि अभिमानाची जिवंत साक्ष आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जो नेक्स्ट येणारा व्हिडिओ आहे तो सुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, जो की असणार आहे पुष्करमधील. तर मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुमची काळजी घ्या. भेटूया. बाय.